मित्र हो, आज आपण एपीआय आणि एआरएस तपासणीसाठी येण्यापूर्वी व तपासणीच्या तारखेच्या दिवशी कुठली कामं करायची आहेत त्या संदर्भात जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण ज्या दिवशी एपीआय तपासणीसाठी येतो त्यावेळेस आपण जो आपला फॉर्म असेल तो काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे। आपलाच जो अमेंडमेंट किंवा तो स्टेजचा फॉर्म आहे याची पूर्ण खात्री करणं हे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे त्या दिवशी आपणास व्याख्यात्मक विभागाकडून जे 2 फॉर्म दिले जातात ते पूर्ण मराठीतून भरा, जेणेकरून या फॉर्म मधली माहितीच आपणास इतिवृत्त बनवण्यासाठी कामात पडते। त्यानंतर जे व्यक्तिगत जी माहिती आहे ती आपण काळजीपूर्वक भरणं आणि ती स्वहस्ताक्षरात भरणं अभिप्रेत आहे। साधारणपणे बँक जी आहे आपली ती 11 वाजता उघडते। जळगाव येथील विद्यापीठातील कॅम्पसमध्येच सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे, त्या ठिकाणी 11 वाजता बँक उघडते। आपण जर एकाच महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक जर एपीआय तपासणीच्या साठी आलेला असाल तर सर्व प्राध्यापकांनी बँकेत जाऊन चलन भरण्यापेक्षा त्या महाविद्यालयातील कोणीतरी एक प्राध्यापकाने जर चलन भरलं तर इतरांचा वेळ वाचतो। चलन फी 1500 रुपये आता पुरतं आहे, सध्या तरी वाढ नाही। त्यानंतर व्याख्याता मान्यता विभागाच्या ज्या कक्षाधिकारी आहेत शिंगारे मॅडम आणि उगले सर यांच्या स्वाक्षरी घेऊन ते आपण बँकेत भरायचं आहे। 2 पावती तुम्हाला बँकेतर्फे मिळतील। डी पार्ट जो आहे तो आपल्याकडे ठेवायचा आहे आणि सी पार्ट आपल्या स्वतःकडे। डी पार्ट जो आहे तो आपण आपल्या फॉर्म सोबत जोडायचा आहे आणि सी पार्ट हा आपल्याकडे ठेवायचा आहे। आता प्रत्यक्षात ज्यावेळेस एपीआय समिती आपलं इव्हॅल्युएशन करेल, तपासणी करेल, त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट आपण सादर करायची किंवा कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची तो पार्ट आपण पाहणार आहोत। मुळात सर्व्हिस बुक जे आहे आपलं मूळ सेवा पुस्तिका ते अद्ययावत करून समितीसमोर सादर करणं हे अपेक्षित आहे। आपण जर प्रेशर, ओरिएंटेशन आणि इतर कोर्स वर्क केलं असेल तर त्या संदर्भातली जी पदोन्नतीची आपली तारीख सेवा पुस्तिकेमध्ये जी नोंद असेल ती आपण स्वतःहून समिती सदस्यांना दाखवावी, जेणेकरून त्यांची खात्री पटेल की तुमची जी मागची स्टेज तुम्ही फुलफिल केलेली आहे आणि आता त्याच अंतर्गत तुम्ही या पुढच्या स्टेजला अप्लाय करत आहात। तुमचे सर्व शोध निबंध, पेपर्स आणि प्रमाणपत्र या सर्वांचे मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट्स समितीसमोर दाखवणं आवश्यक आहे। एपीआय समिती सदस्यांना ज्या आवश्यक बाबी असतील त्या जर मित्रांनो आपण स्वतःहून जर दिल्या तर फार बरं होतं। याला कारण असं की आपणास जी बाब आवश्यक वाटते ती समिती सदस्यांना माहीत नसते आणि मग समिती सदस्य वेळ जातो आपला, त्यामुळे आपण जर स्वतःहून त्या दाखवल्यात तर लवकर इव्हॅल्युएशन होण्यास मदत होते। महत्त्वाचा मुद्दा मी आपणास नमूद करू इच्छितो की विद्यापीठ अनुदान आयोगाची जी वेबसाईट आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी आपला पेपर प्रकाशित झालेला असेल त्याचा स्क्रीनशॉट जर आपण येताना घेऊन आलात तर लवकर इव्हॅल्युएशन होण्यास मदत होते। परंतु तो जर नसेल तर आपल्याला लॅपटॉपवर ऑनलाईन समिती सदस्यांना ज्या ठिकाणी आपला रिसर्च पेपर प्रकाशित झालेला असेल तो दाखवणं गरजेचं आहे। या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करू इच्छितो की आपण जो स्क्रीनशॉट आणलेला असेल तो लेटेस्ट म्हणजे कालच्या तारखेपर्यंतचा असणं आवश्यक आहे। आपण पाहत आहोत की यूजीसीच्या ज्या जर्नल्स आहेत त्यामध्ये रॅपिडली ग्रोथ पण होतोय आणि यूजीसी काही जर्नल्स कट ऑफ पण करते, त्यामुळे लेटेस्ट जो आपला स्क्रीनशॉट असेल तो दाखवणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण आपला जो फॉर्म आहे समिती सदस्यांनी इव्हॅल्युएशन केल्यानंतर तो फॉर्म स्वतः आपण त्याची खात्री करावी। ज्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला साशंकता वाटत असेल त्या मुद्द्यांसंदर्भात समिती सदस्यांची चर्चा करावी आणि आपलं समाधान झाल्यानंतर स्वतःची सही त्या फॉर्मवर करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या सन्माननीय समिती सदस्यांनी आपला एपीआय करून दिला असेल त्या समिती सदस्यांची स्वाक्षरी सुद्धा त्या फॉर्मवर घेणं आवश्यक आहे। आपली एपीआय ची तपासणी झाल्यानंतर कक्ष सोडण्यापूर्वी आपल्या सोबत आपण जे बहुमूल्य आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आलेले असतील ते सर्व डॉक्युमेंट्स आपण जमा केलेत का नाही याची खात्री करावी। याला कारण असं की ज्यावेळेस आपण तपासणी करतो त्यावेळेस 2, 3, 4, 5, 6 किंवा कधी कधी 10 सुद्धा आपले सहकारी त्या तपासणीच्या कक्षामध्ये आलेले असतात।
त्यामुळे नजरचुकीनं एखादे डॉक्युमेंट्स जर इकडचं तिकडे झालं तर घरी गेल्यानंतर आपल्याला पुन्हा तो त्रास होतो. म्हणून कक्ष सोडण्यापूर्वी आपण आपल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करणं गरजेचं आहे. आता इथपर्यंत आपण पाहिलं की एपीआय तपासणीच्या दिवशी आपण काय काळजी घ्यावी. एपीआय तपासणी झाल्यानंतर कुठली प्रक्रिया असते ती सुद्धा मित्रांनो आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एपीआय तपासणी सदस्य आपली एपीआय तपासणी ची फॉर्म तयार करतो त्यावेळेस सर्वप्रथम त्या फॉर्म मध्ये आपली एक समिती आपण गठीत केलेली इंटरनल कमिटी, ती इंटरनल कमिटी आपण समिती सदस्यांनी केलेलं इव्हॅल्युएशन हे बरोबर आहे का त्याची खात्री करते. मग गुणगान योग्य तपासणी झालं असेल तर त्या ठिकाणी काही बाबतीत कमी काही बाबतीत जास्त जर गुण दिले असतील तर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी बरं झालं असेल त्या ठिकाणी संबंधित एपीआय सदस्य तो बदल करतो आणि दुरुस्ती करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व एपीआय सदस्य जे असतील त्या दिवशी त्यांच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या त्या ठिकाणी होतात. त्यानंतर पुनर्तपासणी अर्थात स्क्रुटिनी झाल्यानंतर त्या दिवसाचा इतिवृत्त व्याख्याता मान्यता विभाग बनवतो. इथपर्यंत इतिवृत्त बनवल्यानंतर व्याख्याता मान्यता विभाग त्या इतिवृत्ताची स्वतः पडताळणी करतो. इव्हॅल्युएशन स्कोरशीट आणि टाईप केलेलं इतिवृत्त हे दोघं बरोबर आहे का नाही याची खात्री करतं. पडताळणी झाल्यानंतर समिती सदस्य ते इतिवृत्त मान्य करतात, अर्थात त्यावेळेस ते चेक करतात आणि इतिवृत्त मान्यतेवर स्वाक्षरी होते. त्यानंतर व्याख्याता मान्यता विभाग इतिवृत्त मंजुरीसाठी एक टिपण सादर करतो ज्याला सबमिशन नोट आम्ही म्हणतो. त्या सबमिशन नोटवर कक्षाधिकारी मान्य प्रकुलगुरू महोदय, मान्य कुलगुरू महोदय यांच्या स्वाक्षऱ्या असतात. त्यावर कक्षाधिकारी पासून ते माननीय कुलगुरू महोदयांपर्यंत जी आमची साखळी आहे, जसं कक्षाधिकारी, सहाय्यक कुलसचिव, मान्य प्रकुलगुरू महोदय, मान्य कुलगुरू महोदय यांची स्वाक्षरी होते. मंजुरी इतिवृत्तानंतर एपीआय प्रमाणपत्राचा अर्थात सर्टिफिकेटचा ड्राफ्ट तयार होतो. तो ड्राफ्ट व्याख्याता मान्यता विभागाकडून चेक होतो. त्यावर कक्षाधिकारी पासून पुन्हा तो ड्राफ्ट ओके होतो उपकुलसचिवापर्यंत. त्यानंतर फायनल एपीआय प्रमाणपत्राचा मसुदा जो आहे तो तयार होतो आणि अंतिम प्रमाणपत्रावर मान्य उपकुलसचिव महोदय किंवा मान्य सहाय्यक कुलसचिव महोदय यांची स्वाक्षरी होते. तर अशा पद्धतीचे तुम्हाला प्रोसेस यासाठी समजून दिली की या सगळ्या प्रोसेसला काळजीपूर्वक करण्यासाठी किमान 15 ते 20 दिवस लागतात आणि ह्या सर्व कालावधीनंतर कामाचा वर्कलोड आणि अधिकाऱ्यांची उपलब्धता आणि इतर प्रकरणासंदर्भात कालावधी हा कमी जास्त होतो. कधी कधी तो 10 दिवसापर्यंतही असतो, कधी कधी 20 दिवसांपर्यंत असू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला शेवटची बाब नमूद करून द्यावीशी वाटते की प्रत्येकाला प्रमाणपत्र हे गरजेचं असतं आणि लवकर मिळावं ही प्रत्येकाची नैसर्गिक इच्छा असते. त्यामुळे व्याख्याता मान्यता विभाग लवकर प्रमाणपत्र करण्यासाठी प्रयत्नशील असतो. म्हणून व्याख्याता मान्यता विभागाचा आपणास फोन येईल आणि त्यावेळेस तुमचं प्रमाणपत्र तयार होईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टींचा अभ्यास केला की एपीआय तपासणीच्या पूर्वी काय 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 काळजी घ्यावी आणि एपीआय तपासणीची एकंदरीत प्रमाणपत्र मिळण्यापर्यंतची प्रोसेस काय. त्यामुळे सर्वांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. धन्यवाद.